केस अजिबातच गळत नाहीत. असं कोण आहे बरं? माझे केस तर खूप जास्त गळायचे. पण आता केसांची गळती सुद्धा कमी झाली आणि केस बऱ्यापैकी वाढले सुद्धा आणि हे सगळं पॉसिबल झालंय या तेलामुळे. आता हे तेल मी कसं बनवते हेही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आज आहे एकादशी त्यामुळे सकाळी-सकाळी आधी तर मी साबुदाणा भिजत घातला. हे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले. आता नाश्त्याला काय बनवायचं? त्यामुळे हे सगळे फ्रुट्सच मी कट करून घेतले. त्यावरती थोडंसं मीठ घातलं आणि सगळ्यांचा नाश्ता हाच झाला. तर जे तेल मी वापरते ना ते संपलं होतं. त्यामुळे म्हटलं चला आज बनवून घेऊयात. तर खोबरेल तेल मी इथे घेतले आणि लकीली आज झाडाला भरपूर जास्वंदीची फुलं लागलीत तर ती फुलं मी काढून घेतली. आता इथे घेतलाय कांदा. नाही याची भाजी नाही बनवायची आपल्याला पण बारीक असा हा कांदा मी चिरून घेतलाय. आता त्यामध्येच घातली ही जास्वंदीची फुलं, थोडीशी मेथी दाणे आणि आता घेतली आहे कोरफड. आधी तर मी कोरफड वापरत नव्हते पण तुमच्यापैकीच कुणीतरी मला सांगितलं की कोरफड सुद्धा घालत जा. तर त्यामध्येच मी तेल घातलं आणि या सगळ्या गोष्टी ना आता आपल्याला कढायला ठेवायच्यात. 10 ते 15 मिनिटं फक्त याला लागतात. संपूर्ण यातलं पाणी आपल्याला आटून द्यायचंय. अशा प्रकारचं ते झालं की गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर ते मी गाळून घेतलं आणि हे तेल या बाटलीमध्ये भरून ठेवलं. ही बाटली तर खूप कामाची आहे पण हे तेल सुद्धा खूप इफेक्टिव्ह